आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं या ठिकाणी अमित शहांनी सांगितलं। तसा निर्धारच केलाय। नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावं, शहांचं आवाहन। नवी मुंबई विमानतळाचं पूर्णपणे गुजरातीकरण झालंय। संजय राऊतांची टीका, तर डिसेंबरला विमान उडणार, कसं उडतंय ते बघू, राऊतांचं वक्तव्य। मराठी माणसावर अन्याय झाला तेव्हा नितेश राणे कुठे होते? मीरा भाईंदर काँग्रेस युवा जिल्हाध्यक्षांचा नितेश राणेंना सवाल। गरब्यादरम्यान अंडीफेक प्रकरणावरून राणेंनी काल नॉर्थ सिटी सोसायटीला भेट दिली होती, त्यावरूनच काँग्रेसची टीका। राज्याला शेतकऱ्यांप्रती अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभले। 2 दिवसात सरकारकडून चांगली घोषणा होईल, शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त। ठाण्यामध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र। ठाण्यातील जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी रात्री महत्त्वाची बैठक। राजन विचारे, अविनाश जाधव यांच्या या बैठकीला उपस्थिती। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेचीही तयारी। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। दरम्यान भाजपकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेण्याच्याही हालचाली सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत लोहगाव भागात वादानंतर पठारेंना धक्काबुक्की, तर गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा मारहाण झाल्याची माहिती। मराठी चित्रपटाला स्क्रीन द्या, मराठीचे शो थांबवले तर मनसे स्टाईल आंदोलन करू। मनसैनिकांचा अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाला इशारा। मनसेनं सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला निवेदन दिलं।